पाटील सर मनोगत व्यक्त करत आहे. संस्था चालक शिक्षण मंडळ पुणे जिल्हा आणि ग्रामोन्नती मंडळ नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जी सहविचार सभा या ठिकाणी आयोजित केली आहे त्याचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष आदरणीय विजयदादा कोलते यांनी आम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं आणि या संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून जे काम पाहतात ते अनिल तात्या मेहेर, या संस्थेचे अध्यक्ष सुजित खैरे, उपाध्यक्ष गजानन वाजगे, या निमित्तानं ज्यांनी आतापर्यंत विचार केले व्यक्त, प्रदीप दादा असतील, महेश बापू असतील, संग्राम कोंडे देशमुखांनाही या ठिकाणी विचार व्यक्त करायचे होते पण वेळेअभावी ते शक्य नाहीये. पाटील सरांनी पण व्यक्त केलेलं आहे. मी काही वेगळं बोलण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो नाहीये. पण प्रश्न संस्था चालक, संघटना असेल, संस्था चालक असतील, सगळ्यांचे, तुमचे आणि आमचे सगळ्यांचेच प्रश्न एकसारखे. गांभीर्य जे आहे ते थोडं कमी जास्त असू शकतं प्रश्नांचं, पण प्रश्न सगळ्यांनाच भेडसावत असतात. त्याला छोटी संस्था, मध्यम संस्था, मोठी संस्था असं काही नसतं. ज्या संस्थेचं ज्या पद्धतीचं कार्यक्षेत्र आहे त्या पद्धतीचे त्याचे प्रश्न असू शकतात आणि ते प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न गेल्या 5-7 वर्षापासून विजयदादा अतिशय सामर्थ्यपणे संपूर्ण पुणे जिल्ह्यात फिरतात, 13 तालुक्यांमध्ये फिरतात, वेगवेगळ्या शिक्षण संस्थांना भेटी देतात आणि संस्था चालकांना एकत्रित करतात. उद्देश हाच आहे फक्त विजयदादांचा की या ना त्या निमित्तानं तरी संस्था चालक एकत्र येतील आणि त्याच्या माध्यमातून सगळ्यांचेच प्रश्न जे आहेत ते एकत्रितपणे. प्रदीप दादांनी ज्या पद्धतीने उल्लेख केला की आता विवेकदादा वळसे पाटील जे आहेत ते उपाध्यक्ष झालेले आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे सगळे प्रश्न सोडवता येतील. त्याही पेक्षा मोठं मी नाव घेईल ज्याचा उल्लेख मगाशी विजयदादांनी केला. आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, राज्याचे जे शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांच्या माध्यमातून निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न किंवा त्याला मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील. या सगळ्या गोष्टी होत राहतील. तात्यांनी वेगळ्या कारणासाठी इकडे उभा राहिलेलं आहे. या मातीशी, या संस्थेची माझं वेगळं नातं आहे. म्हणजे माझे सासरे स्वर्गवासी डॉक्टर राजेंद्र सूर्यवंशी जे होते, मला वाटतं आपल्यापैकी बहुतेक जणांना माहिती असतील, त्यांचं व्हेटरनिटी हे क्षेत्र होतं. या तालुक्यातच नाही, शिरूर तालुक्यात, आंबेगाव तालुक्यात, अकोला, संगमनेर, ब्राह्मणवाड्यापर्यंत ते जायचे. आणि ते ज्या वेळेला या तालुक्यात वास्तव्याला होते, म्हणजे माझी सासूरवाडी जी आहे ती मराठवाड्यात जरी असली तरी बराचसा काळ त्यांचा या तालुक्यात गेलेला, नारायणगावला. म्हणजे या तालुक्यात राहण्यापेक्षा नारायणगावलाच ते वास्तव्याला होते. आणि माझ्या कुटुंबामध्ये या संस्थेने जे पेरलेले संस्कार आहेत ते मला सातत्यानं पाहायला मिळतात. माझी जी धर्मपत्नी आहे तिचं शिक्षण इथेच झालेलं आहे, त्यामुळं या संस्थेमधले जे संस्कार आहेत तात्या ते मला रोज अनुभवायला मिळतात. आणि त्याचबरोबर जी बाहेर माऊलींची मूर्ती जी आहे ती आमच्या त्या 5ही मुलांनी, म्हणजे डॉक्टर राजेंद्र सूर्यवंशी जे होते त्यांनी आणि त्यांच्या सगळ्या मुलांनी ती बाहेर जे आपण माऊलींच्या मूर्तीचं जे दर्शन घेतो ती त्यांनी त्या कुटुंबाच्या लोकांनी सगळ्यांनी संस्थेला कुठेतरी ऋण म्हणून एक भेट त्या ठिकाणी दिलेली. तात्यांचा त्या दिवशी मला फोन आला. तात्या मला म्हणले नारायणगावला यावं लागेल, मी जावं या नात्याने तुम्हाला सांगताय. म्हटलं निश्चित येणार तात्या. आणि त्याच नात्याने मी या ठिकाणी आलोय. मला नाही वाटत गेल्या बऱ्याच वर्ष मी या संस्था चालक संघटनेमध्ये काम करतोय, पण अधिकारवाड्याने कधी म्हणलो नाही की मला बोलायचंय म्हणून. पण आजची संधी मी घालवणार नव्हतो.
कारण की हा तालुका मला जेवढा खेड तालुका माझ्या स्वतःचा वाटतो तेवढाच हा तालुका मला स्वतःचा वाटतो. बराच काळ या तालुक्यामध्ये त्या कुटुंबाच्या माध्यमातून माझा गेलेला आहे आणि त्यामुळं आज या संस्थेत परत एकदा येणं झालं. शेवटी अधिकचं काही बोलण्यापेक्षा 2 ओळी फक्त मी या ठिकाणी बोलतो आणि माझ्या विचारांना स्वल्प विराम देतो. जाता ओढणाऱ्या जनीला, चिखल तोडवणाऱ्या गोऱ्या कुंभाराला, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी असं म्हणणाऱ्या संत सावता महाराजांना प्रत्यक्ष पांडुरंगाचं जर दर्शन झालं नसतं, जर त्यांनी कामामध्ये राम शोधला नसता, तुम्ही आणि आम्ही सर्व मंडळी कामामध्ये राम शोधणारी मंडळी आहोत. त्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या कार्याला भरभरून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.